जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय 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 प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च, पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय आपण काय केलं मागच्या आठवड्यात? कोणता श्लोक शिकलो आणि काय होतं त्याच्यामध्ये? कोण सांगेल? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आपण 7.28 आपण बघितलेला. तर आपण त्याच्या आधीच म्हणजे 27 मध्ये आपण बघितलेलं की अ, जे भूतलावर जे जन्म घेणारे असतात ते कसे भ्रमामध्ये जन्म घेतात आणि म्हणजे श्रीकृष्णाला जाणून घेऊ शकत नाही. तर 2028 मध्ये आपण सॉरी 7.28 मध्ये आपण बघितलं की म्हणजे ही श्रीकृष्णाने त्याचा म्हणजे एक मार्ग कृष्णाची आपण म्हणजे किंवा श्री पण एक हा जो मार्ग आहे हा किती म्हणजे कोण त्याला अचीव करू शकतो की एक एक त्यांनी सांगितलेलं की अ, अ, पुण्यकर्म करणं म्हणजे पण पुण्यकर्म करणं म्हणजे ही काही गुरुकिल्ली नाहीये पण एक
एक आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो त्याच्यावरनं. तुमचा आवाज थोडा कट होतोय तुमचा. ठीक आहे, चला आपण 29वा बघूया. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तत्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. अनुवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जरा जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. हरे कृष्ण. तर आता काय केलंय त्यांनी, 27व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं? इच्छा आणि द्वेष हे जे कल्मश आहेत, त्या कल्मशामध्येच लोक जन्म घेतात. ते आधीच्या जन्मीपासून ती कल्मश आपल्याकडे चालून येतात, ती आपल्या बरोबरच ट्रॅव्हल करतात. जसं आपण एक शरीर सोडतो, तसं आत्मा दुसऱ्या शरीरात पदार्पण करताना किंवा ती पूर्ण जर्नी असते आधीचा मृत्यूपासून आत्ताच्या जन्मापर्यंत, त्या जर्नीमध्ये आपलं मन, आपलं बुद्धी, आपलं अहंकार, आपले कर्म, आपले इच्छा, आपले द्वेष वगैरे हे सगळे आपल्या बरोबर ट्रॅव्हल करतात एका शरीरातनं दुसऱ्या शरीरामध्ये. आणि मग नंतर काय होतं, जसं आपल्याला शरीर मिळतं त्याप्रमाणे ते आपले जे गुण असतात किंवा अवगुण असतात वगैरे ते डिस्प्ले व्हायला चालू करतात. आणि ज्याप्रमाणे आपलं सराउंडिंग असतं, ज्याप्रमाणे आपलं एन्व्हायरमेंट असतं, त्याच्यामध्ये गुणांची वाढ होते किंवा ती कमी होते ती. एखाद्या माणसाला समजा अ, जास्ती तमोगुणी आहे, तर त्याला खोटं बोलायला जास्ती आवडतं. त्याला म्हणजे असं मांस मच्छी वगैरे हे खायला जास्ती आवडतं वगैरे, झोपायला जास्ती आवडतं. तर अशा व्यक्तीला जेव्हा अशा प्रकारच्या वागणाऱ्या लोकांचा जेव्हा सहवास मिळतो, त्यावेळी त्याच्या या गुणांमध्ये किंवा अवगुणांमध्ये वृद्धी होते, वाढ होते तिकडे. पण जर का त्याला भक्तांचा सहवास मिळाला, तर मग तो ह्या अशा ज्या चुकीच्या सवयी आहेत, तो त्या सोडून देतो. हळू वेळ लागेल भले त्याला, पण तो सोडून देतो आणि मग तो चांगल्या सवयींमध्ये पदार्पण करतो तो. तर हे काय होतं की आपण मागे बोलल्याप्रमाणे आपल्या ह्या ज्या आधीचे कर्म आहेत किंवा आधीच्या इच्छा, आधीचे द्वेष, आधीच्या सवयी ज्या आपल्या बरोबर चालत आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये एवढी पॉवर नाही आहे की ते आपल्याला पूर्ण जन्मभर बांधून ठेवतील. जेव्हा आपण भक्तांचा सहवास करायला लागतो, त्यावेळी ह्यांची पॉवर कमी कमी होत जाते. जेव्हा आपण कृष्णाची भक्ती करायला लागतो, त्यावेळी ह्यांची पॉवर कमी कमी होते. आणि त्यामुळे काय होतं, ह्या सवयी, ही मेंटॅलिटी, ही जे इच्छा द्वेष वगैरे आहेत, हे हळूहळू निघून जातात. म्हणून 28व्या श्लोकामध्ये 27व्या श्लोकात कृष्णाने प्रॉब्लेम सांगितला. 28व्या श्लोकात तो सॉल्युशन देतोय. आणि नंतर जेव्हा तो कृष्ण आधीच्या श्लोकात काय बोलायला, भजन्ते माम दृढव्रताः. हं? आता काय तो बोलतोय तो, की माम आश्रित्य, माझं आश्रय घेतात ते. म्हणून इथे कृष्ण बोलतोय की अनेक जन्मानंतर जेव्हा पुण्यकर्मांद्वारे पापाची जी प्रतिक्रिया असते, त्याच्यातनं जेव्हा मुक्त होतात व्यक्ती, त्यावेळी भक्तीमध्ये दृढ निश्चयी होतात. हे आपल्याला 28व्या श्लोकात सांगितलं. आता कृष्ण काय बोलतोय 29व्या श्लोकात, की तो हे जे असे शुद्ध झालेले जे आत्मे आहेत ना, त्यांना मोक्ष, जरा आणि मरण, म्हणजे जरा म्हणजे ओल्ड एज, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, म्हातारपण, आणि परब्रह्म, आत्मा, कृष्ण, ह्या सर्वांचं त्यांना ज्ञान होतं आणि त्यातनं त्यांना मोक्षाची प्राप्ती होते त्यातनं. ठीक आहे. तर आता ह्या श्लोकात जे सांगितलेली जी व्यक्ती आहे, त्याच्यामधला काय ड्रॉबॅक आहे ते पण आपण बघून घेऊया. हं? तर 28व्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलला, की जेव्हा तुम्ही ह्यांच्यातनं बाहेर पडता, त्यावेळी तुम्ही भक्तीसाठी पात्र होता तुम्ही. इकडे ह्या श्लोकात तो अशा लोक जे भक्तीमध्ये पात्र होतात आणि पुढे जायचा प्रयत्न करतात, त्यांची अवस्था, मानसिक अवस्था, त्यांचं चैतन्य कसं असतं ते कृष्ण इथे सांगतोय. ते कृष्णाला पूर्णपणे जाणण्याचा प्रयत्न करतात
आणि भौतिक बंधनातनं म्हणून ते मुक्त होऊ शकतात. आपल्याला आपण हे पण बघितलंय की 24व्या श्लोकात 25व्या श्लोकामध्ये कृष्णाला निराकार म्हणून समजणारी लोक आहेत आणि ते त्याप्रमाणे त्या लेवलची लोक असल्यामुळे ते थोडे निर्बुद्ध आहेत ते. ओके. त्यामुळे अज्ञान त्यांना भरलंय त्यांच्यामध्ये. ते देवावरती विश्वास ठेवतात पण देव दिसत नाही म्हणून देवाला निराकार म्हणतात. आणि ही लोक आधी जे त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत, आधी ज्यांना त्या ज्या प्रकारच्या लोकांचा त्यांना सहवास मिळालेला, त्यांच्यावरती जसे संस्कार झालेले आहेत, त्यांच्यामुळे तो भ्रम त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि ह्या 28 आणि 29व्या श्लोकामध्ये ह्या भ्रमातनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहेत. आणि कृष्ण सांगतोय इकडे की तुम्ही मला जेव्हा भक्तीमध्ये दृढ होता, ओके, त्यावेळी तुम्ही मुक्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचता तुम्ही. आता गंमत कशी झाली की आपण 7व्या अध्यायाच्याच 15व्या श्लोकामध्ये आपण अशा 4 प्रकारच्या लोकांचं बघितलं जे कृष्णाकडे कधीच सरेंडर होत नाहीत, कधीच शरण येत नाहीत. 16व्या श्लोकामध्ये 2 प्रकारची लोक बघितली, जे शरण येतात पण स्वार्थी गोष्टी करता, आणि जी दुसरी आहे ती ज्ञानी व्यक्ती आहे. बरोबर. तर ती ज्ञानी व्यक्तीला कळलेलं असतं हे सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये अडकून घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे काही फायदा नाही आहे. 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत कृष्णाने जे देवता आहेत त्यांच्या भक्तांबद्दल सांगितलेलं आहे. हं? त्या देवतांची भक्ती करणारी लोक अल्पबुद्धी आहेत म्हणून कृष्णा बोललेला आहे. आता त्या अल्पबुद्धीचा पण आपण डिटेलमध्ये आपण बघून घेतो, त्याला अल्प का म्हणतात, निर्बुद्ध का म्हणत नाही ते पण आपण बघून घेतलेलं. आता नंतर 24-25व्या श्लोकामध्ये कृष्णाने अजून एका भक्ताबद्दल सांगितलेलं, जी अ, म्हणजे देवाला निराकार समजते आणि त्याप्रमाणे त्याची पूजा करते. ओके. आता इथे काय झालंय, ह्याच्यामध्ये त्यांनी एक 5वा प्रकार ऍड केलेला आहे. हा 5वा प्रकार असा आहे लोकांचा की त्यांची भक्ती प्रामाणिक आहे. ओके. पण त्यांना कृष्णाच्या भक्तीपेक्षा त्यांना जीवन मरणाच्या चक्रातनं मुक्ती मिळवण्याची इच्छा जास्ती आहे त्यांना. ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. बऱ्याच वेळा आपल्याला ह्याच क्लासमध्ये अशा वेळी बऱ्याच लोकांनी जीवनाचं ध्येय किंवा कृष्णाची भक्ती करण्याचं ध्येय मुक्ती मानलेलं किंवा मुक्ती म्हणून ते बोललेले. त्यावेळी जेव्हा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी होती त्यावेळी मी लोकांना करेक्ट करायचा प्रयत्न केला. पण आता ह्या श्लोकामध्ये कृष्ण दाखवून देतोय की तुम्ही भक्ती मुक्ती मिळवण्याकरता करू नका. कारण भक्ती बाय डेफिनेशन, ओके, निस्वार्थ असते बाय डेफिनेशन. अन्याभिलाषिता शून्यम असं त्याचं डेफिनेशन आहे. म्हणजे काय, कसल्याही गोष्टीची अभिलाषा न ठेवता जी केलेली भक्ती असते ती खरी भक्ती. जर अभिलाषा कोणत्या गोष्टीची इच्छा तुम्ही ठेवली आणि तुम्ही भक्ती केली तर ती खरी भक्ती नाही येते. ठीक आहे. तर इकडे मुक्ती मिळवणं ही सुद्धा एक स्वार्थी इच्छा आहे ती. जरी एका व्यक्तीला म्हणजे परमनंटली त्याला त्याचं जे स्वरूप आहे, ओरिजिनल स्वरूप, तिकडे त्याला जायचं आहे, हे खूप चांगलं आहे. कोणत्याही भौतिक इच्छा ठेवण्यापेक्षा मुक्तीची इच्छा ठेवणं खूपच चांगलं आहे. पण जर जसं आपण बोलत होतो ना, गुड आणि एक्सलंट मध्ये काय डिफरन्स आहे, तर इकडे मुक्ती गुड म्हणून येते, भक्ती एक्सलंट म्हणून येते. ओके. तर हा भौतिक लाभांचा इच्छा ठेवणारा प्रकार 5वा प्रकार नाही आहे हा. तर तो मोक्षाला भक्ती शी जोडतोय तो. म्हणजे एक आध्यात्मिक ध्येय ठेवला आहे, खूप चांगलं आहे ते, पण भक्तीचा वापर शिडी म्हणून करायचा मोक्ष मिळवण्याकरता. त्यामुळे हा निस्वार्थ पूर्णपणे नाहीये, तो मिश्रित आहे तो. ठीक आहे. तर जेव्हा संसारातले जे दुःख असतात त्यांची संपूर्ण आपल्याला समज झाली, तेव्हा आपल्याला हे जग सोडून द्यायची इच्छा होते आणि मग त्यानंतर मग मुक्तीची तीव्र इच्छा निर्माण होते. मग अशा वेळी मग भक्ती वगैरे करायला लोक चालू करतात. त्यामुळे पुनर्जन्माच्या चक्रातनं बाहेर पडणं म्हणून मला कृष्णावरती प्रेम करायचंय,
ह्याला मिश्रित असं भक्ती म्हटलेलं आहे त्याला, की म्हणजे प्युअर भक्ती नाहीये ती. ठीक आहे. तर कृष्ण इथे काय दाखवतोय, आणि तो आपल्याला 30व्या श्लोकात पण तेच सांगेल आपल्याला, की त्याच्याकडे जे शरण येतात आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतात, ते ऑटोमॅटिकली जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या चक्रातनं बाहेर पडतात. ते ते ऑटोमॅटिकली होतं. त्याच्याकरता वेगळा प्रयत्न करायची गरज नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा आपण कळतं की शाश्वत सत्य काय आहे, आत्म्याचं आध्यात्मिक स्वरूप काय आहे, हा, आणि त्यातनं आपल्याला बाहेर कसं पडता येईल ह्या भौतिक जगातनं, तर जेव्हा आपल्याला भक्तीचा मार्ग मुक्ती मिळवण्याकरता आपण करतो, त्यावेळी ते त्याचं काय बोलतो ना, अंडर युटिलायझेशन आपण करतोय भक्तीचं. त्याच्याऐवजी कृष्ण बोलतोय, तुम्ही ही जी चिंता आहे मुक्तीची, ही माझ्यावर सोडा. प्रल्हाद महाराजांनी मुक्ती मिळवायची होती म्हणून नरसिंहदेवांची किंवा विष्णूची भक्ती नाही केली. त्यांना विष्णूची भक्ती त्यांनी निस्वार्थ पद्धतीने केली, निस्वार्थ हेतूने केली, आणि त्यांना ऑटोमॅटिकली मुक्ती मिळाली त्यांना. आणि अशी मुक्ती मिळाली की ते आज सुद्धा नरसिंहदेवांची पूजा करतायत. ते पण श्रीमद भागवतमध्ये लिहिलेलं आहे. ओके. तर ती खरी शुद्ध भक्ती झाली. तर पटकन आपण बघून घेऊया या श्लोकाचा सारांश. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला लोकांबद्दल कृष्णाने सांगितलेलं. ओके. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हेतू वेगळा होता, पण तरी सुद्धा ते धार्मिक मानले जात होते, म्हणजे जातात कृष्णाच्या दृष्टीने ते. कारण ते दैवी प्रकृतीच्या आसरा घेऊन ते पुढे जायचा प्रयत्न करतायत ते. आणि इकडे कृष्ण आता अजून एक पाचवा असा प्रकार दाखवतोय, जे त्याला भौतिक गरज कोणतीच नाहीये. तो ज्ञानी तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षाही पुढे गेलेला आहे तो. ओके. पण त्याला आता तो मोक्ष शोधतोय त्याला. तर जरा आणि आणि मरण, जन्म तर झालेला आहे. आता पुढचा जन्मच आपण अवॉइड करू शकतो. आता जो झालेला आहे जन्म, तो अवॉइड नाही करू शकत. तर पुढचा जन्म त्याला अवॉइड करायचा आहे. त्याला वृद्धावस्था आणि मरण ह्यातून त्याला मुक्ती हवी आहे त्याला. म्हणजे त्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातच यायचे नाहीये त्याला. तर अशा प्रकारच्या व्यक्तीबद्दल कृष्ण आता आपल्याला सांगतो इकडे. त्यामुळे कृष्ण काय इथे बोलते, माम आश्रित्य, जे माझी भक्ती अगदी अचल पद्धतीने करतात, ते पूर्णपणे मला शरण येतात. आणि अशी व्यक्ती मग नंतर वृद्धापकाळ आणि मरण या चक्रातनं मुक्ती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात ते. ओके. आणि जेव्हा ते कृष्णाला पूर्णपणे समर्पित होतात आणि आपली एक 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 पायरी वरती चढायला चालू होतात वगैरे, ते शेवटी ते हळूहळू ते सर्वोच्च जो आध्यात्मिक ध्येय आहे त्यांच्या दृष्टीने, ज्याला ते मुक्ती म्हणतात, त्या ध्येयाशी ते जोडतात. पण बऱ्याच लोकांना, म्हणजे एस्पेशली जे भक्तीच्या मार्गावरती नाही आहेत ना, बऱ्याच लोकांना हे कळणंच डिफिकल्ट पडतं, की मी भक्ती केली तर मुक्ती मिळते, पण मुक्ती जर मला मिळवायची असेल आणि तेच माझं ध्येय असेल, तर त्यानंतर भक्तीचा काय फरक पडतो, भक्तीचा काय संबंध येतो म्हणून. त्यांना वाटतं मुक्ती हा अंतिम ध्येय असल्यामुळे एकदा मुक्ती केल्यानंतर मला भक्ती वगैरे करायची गरज नाही पडत. पण ते तसं नाहीये. आत्म्याची जी स्वरूप स्थिती आहे ना, म्हणजे ओरिजिनल पोझिशन, आपण पहिल्यांदा जेव्हा भौतिक जगामध्ये पदार्पण केलं, त्याच्या आधी आत्म्याची जी स्थिती होती, ते ओरिजिनल रूप होतं, स्वरूप जे होतं, तर जिवेर स्वरूप है नित्य कृष्ण दास. हे चैतन्य महाप्रभूंनी चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे. मिनिंग, पहिला जन्म मिळण्याच्या आधी सुद्धा आपण कृष्णाचे दास होतो. तर आपण कृष्णाच्या दास बनायचा प्रयत्न केला पाहिजे. ते करताना मुक्ती ऑटोमॅटिकली मिळेल. पण तुम्ही मुक्तीच्या मागे लागलात तर तुम्ही कृष्णाची सेवा व्यवस्थित करालच असं नाहीये. ठीक आहे. तर कृष्ण तिथे काय बोलतोय, की मोक्षाय आणि मामाश्रित्य यतंतीये, ते माझ्या शरणात येतात, मुक्तीसाठी प्रयत्न करतात. आणि असं जरी सेल्फिश असलं तरी कृष्ण त्यांना बोलतो, ते ब्रह्म
तत्विदो कृत्स्नम. ते म्हणजे ब्रह्म आहेत, अध्यात्म आहेत, शाश्वत आहेत ते. म्हणजे त्यांची ओरिजिनल रूपस्थिती सांगतोय कृष्ण ह्याबद्दल, शरीराबद्दल बोलत नाही आता. आणि अध्यात्मम कर्मच अखिलम, त्यांना आत्म्याचं पूर्ण ज्ञान असतं आणि ते सर्व आध्यात्मिक कर्म पूर्णपणे त्यांना कळतात. ओके. आता गंमत अशी आहे की ह्या श्लोकामध्ये, 29व्या श्लोकात आणि 30व्या श्लोकामध्ये कृष्ण असे काही शब्द वापरतोय. ओके. अध्यात्म, ब्रह्म, कर्म, हे असे 3 शब्द आता वापरलेत. आणि 30व्या श्लोकामध्ये तो साधिभूत, साधिदैव आणि साधियज्ञ हे आणि प्रयाण काले हे असे अजून 4 शब्द वापरणार आहे तो. तर ह्या 7 शब्द जे आहेत, त्या 7 शब्दांवरती अर्जुन 8व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो. आणि 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात कृष्ण त्याचं डिटेलमध्ये उत्तर देतो. डिटेलमध्ये म्हणजे म्हणजे समरी लेवलवरतीच आहे, पण कॉन्टेक्स्टला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढ्या डिटेलमध्ये तो सांगतोय. त्यामुळे हे जे शब्द जे आहेत, अध्यात्म, कर्म वगैरे, हे मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन नाही करत आहे. आपण 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या-4थ्या श्लोकात आपण बघू आपण. ठीक आहे. तर आपण जरा अजून जरा डिटेलमध्ये बघूया आता. आता गंमत काय होते की बऱ्याच वेळा ना आपण प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा आपण बोलतो ना की प्रॉब्लेम काय आहे हे समजणं जास्ती आवश्यक आहे. तो जर समजला तर सोल्युशन फाइंड आउट करायला जास्ती वेळ नाही लागत. तुम्ही कधी बघितलं असेल जे सॉफ्टवेअरमध्ये वगैरे काम करतात वगैरे, त्यावेळी एखादा कुठला प्रॉब्लेम काही आला ना, तर प्रॉब्लेम काय आहे हे शोधण्यामध्येच दिवस दिवस आठवडे जातात. पण एकदा कळला तो प्रॉब्लेम काय आहे, तर त्याला तो फिक्स कसा करायचा हे 1-2 दिवसात 1-2 तासामध्ये होऊन जातं ते. तर इथे सुद्धा कृष्ण काय बोलतोय की बऱ्याच लोकांना आपण इथे आपल्या ह्या शरीरामध्ये आहोत, तो प्रॉब्लेम आहे हेच त्यांना समजत नाहीये. आणि जर का तुम्हाला प्रॉब्लेमच समजला नाही तर तुम्ही सॉल्युशन फाइंड आउट करायला कधी प्रयत्नच नाही करणार. बरं, प्रॉब्लेम 60व्या वर्षी लोकांना कळतो, जेव्हा नोकरीतनं रिटायरमेंट वगैरे घेतात. नंतर बोलतात आता मला काही करायला काही काम नाहीये. अरे बरं, चला आता मग आपण कृष्णाचं भजन करू. म्हणजे कृष्णाचं नामस्मरण भजन करणं ह्याला ते सेकंडरी समजतात. की बाबा आता दुसरं काही नाहीये ना करायला, मग लो प्रायोरिटी आयटम्स आता त्याच्यावरती काम करायला घेऊया. त्यांना कळत नाही की हायेस्ट प्रायोरिटी ह्या गोष्टीला दिली पाहिजे. बाकीच्या सगळ्या तुम्ही जरी अगदी काहीही केलं नाही आणि त्यानंतर तुम्ही शरीर सुद्धा सोडलं तरी तुम्हाला त्याचा काहीही फरक पडणार नाही पुढच्या जन्मीमध्ये. पण पुढच्या जन्मात तुम्हाला ह्याचा नक्कीच फरक पडेल की इथे तुम्ही आता ह्या जन्मी कृष्णाची भक्ती किती केली होती. त्यामुळे काय होतं की जेव्हा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आपण असतो, तर त्या प्रॉब्लेमची ओळख आपल्याला लवकरात लवकर व्हायला पाहिजे. जेव्हा प्रॉब्लेमची ओळख लवकर होते आणि प्रॉब्लेम बद्दल आपल्याला समज लवकर निर्माण होते, त्यावेळी त्या प्रॉब्लेम करता सोल्युशन सुद्धा आपण लवकर फाइंड आउट करतो. ओके. त्यामुळे इकडे काय झालंय, कृष्ण आपल्याला हे आता सांगतोय की हा जो प्रॉब्लेम आहे, ओके, त्याला लवकरात लवकर ओळखा आणि त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घ्या तुम्ही. 13व्या अध्यायाच्या 8व्या पासून 12व्या श्लोकामध्ये कृष्णाने भरपूर अशा क्वालिटीज बद्दल सांगितलेलं आहे. ओके. जे नॉलेजचे फॅक्टर्स आहेत, आपण ज्याला बोलतो ज्ञान, एक व्यक्ती ज्ञानी आहे म्हणून. तर जेव्हा ज्ञान आपण बोलतो त्याच्याकडे आहे, म्हणजे ज्ञान म्हणजे एक्झॅक्टली काय ते कृष्णाने वेगळ्या वेगळ्या फॅक्टर्समध्ये सांगितलंय. त्यापैकी एक फॅक्टर कृष्ण इथे बोलतो दुःख दोषानुदर्शनम. ओके. दुःख काय आहे, दोष काय आहे, त्याचं दर्शन होणं, त्याचं ज्ञान मिळणं म्हणजे खरं ज्ञान आहे. तर आपले ते काय 4 फॅक्टर्स आहेत, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ह्या 4 फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपण कंटिन्युअसली ह्या सायकलमध्ये फिरत राहतोय. ओके. त्यांना दुःख म्हणून समजणं, ते तेवढी ज्ञान मिळणं म्हणजे दुःख दोषानुदर्शनम. आणि हे खऱ्या ज्ञानाचं एक वन ऑफ द प्रायमरी लक्षण आहे, ते मुख्य लक्षण आहे ते.
तर हे जी दुःख जी आहेत, हे नैसर्गिक दुःख जी आहेत, त्यांना ओळखणं आणि त्यांच्यावरती मात कशी करायची हे समजणं, आणि ते मात करण्याकरता जे ऍक्शन्स आपल्याकडनं लागतात ते ऍक्शन्स घेणं आणि शेवटी त्यांच्यावरती मात करणं, हे खूपच आवश्यक आहे. आणि हे कसं आपण समजू शकतो, तर एखाद्या व्यक्तीला खूप त्रास होत असेल, शारीरिक काहीतरी त्रास होत असेल, त्याला काही रोग असेल, तर त्याला पहिलं काय इम्पॉर्टंट आहे सगळ्यात वेळी, तर रोग कोणता आहे हे समजणं आवश्यक आहे. जर रोगाचं माहिती मिळाली तरच रोगाचं निदान मिळू शकतं आपल्याला. हं? आता कर्करोग, कॅन्सर बऱ्याच लोकांना होतो. ओके, तर कॅन्सर बऱ्याच लोकांना भरपूर उशिरा आहे हे समजतं, आणि त्यामुळे काय होतं, मग ट्रीटमेंट करताना जास्ती त्रास होतो. जेवढा कॅन्सर लवकर आहे हे समजेल तेवढंच त्याची ट्रीटमेंट पण सिंपल होऊ शकते. ठीक आहे. तर जसा कर्करोग लवकर ओळखून उपचाराची आपण चालू करून बऱ्या होण्याची शक्यता वाढवतो ना आपण, तसंच भौतिक दुःखांची लवकर जाणीव होणं आवश्यक आहे. आणि ती झाली तरच आपण आयुष्याची दिशा बदलू शकतो. जोपर्यंत आपण ह्या शरीराला सगळं काही सगळ्यात इम्पॉर्टंट असं समजतो, तोपर्यंत आपण फक्त शरीराच्या लेवलवरतीच आपण काम करू शकतो. जेव्हा आपल्याला शरीर आणि आत्मा वेगळे आहेत, आत्मा आपण आहोत, आत्मा जातो नवीन नवीन शरीरामध्ये. ओके, हे आपल्याला जेव्हा समजतं आणि शरीराच्या भोवतालच्या गोष्टी, शरीराशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत, त्यांना आपण कमी इम्पॉर्टन्स देऊन आत्म्याच्या लेवलवरच्या गोष्टींना जास्ती जेव्हा इम्पॉर्टन्स देतो, त्यांनी आपण आयुष्य, आपली दिशा बदलू शकतो आपण. आणि ती दिशा बदलणं जेवढं लवकरात लवकर शक्य आहे तेवढं त्याचा फायदा आहे. एखाद्या व्यक्तीला जर 60, 65, 70व्या वर्षी त्याला वाटलं की अरे बापरे, आपण तर खरं पूर्ण जन्म घालवला, कृष्णाची काही भक्तीच केली नाही आपण, तर त्यावेळी समजल्यावर त्याचं उरलेलं आयुष्य किती असेल? 5, 10, 15, 20, 25 वर्ष असणार. म्हणजे 70 एक वर्ष, मेजॉरिटी पोर्शन ऑफ द लाईफ त्यांनी नॉनसेन्स गोष्टी करण्यामध्ये घालवल्या, आणि लास्टच्या 5-10 वर्षामध्ये तो भक्ती करायचा प्रयत्न करणार. म्हणजे किती मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आणि किती त्यांनी वाया घालवली. त्यामुळे जेवढ्या लवकर आपल्याला हे समजतंय तेवढा आपला फायदा जास्ती आहे. त्यामुळे होतं काय की जेव्हा खूप सुख असतं ना आपल्या आयुष्यामध्ये, त्यावेळी एका भ्रमामध्ये आपण जगत असतो की आपलं लाईफ किती शांत मस्त चाललेलं आहे, चांगली नोकरी आहे, चांगला पैसा आहे, बायको चांगली आहे, नवरा चांगला आहे, मुलं छान शिकतायत, मजा करतायत, की नातवंड आहेत, आपल्याला केवढा आनंद आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर हे जी अवस्था असते, ओके, त्याच्यामध्ये आपण एका भ्रमात जगत असतो की हे जे सुख आहे हे आयुष्यभर कायमचं टिकणार आहे म्हणून. आणि त्यामुळे काय होतं, एक आंधळेपणाचं आवरण जे आहे ना ते आपल्या बुद्धीवरती निर्माण होतं, की आपल्याला वाटतं की बाबा बस, ह्यापेक्षा मला दुसरं काहीच नकोय म्हणून, आणि हे सुख कायमचं टिकणार आहे. जेव्हा आपण ज्यांची गाडी चालवतात त्यांना हे समजू शकेल. समजा तुम्ही एका अशा एक म्हणजे 50 किलोमीटर 100 किलोमीटर वरती त्या स्पीडनी तुम्ही गाडी चालवतायत. चारधाम यात्रेला कधी तुम्ही गेला असाल तर तुम्हाला कळेल की तिकडे जाण्याचे आता रस्ते सुधारलेले आहेत, पण आधीच्या वेळी रस्ते खूप डिफिकल्ट होते, भरपूर वेळा ऍक्सिडेंट्स व्हायचे आणि अगदी न्यूज यायच्या. तर त्या रस्त्यावरती 10-20 किलोमीटरच्या स्पीडनी गाड्या चालवल्या जातात. ओके, तर अशा रस्त्यांवरती समजा कोणी 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी गाडी चालवली, असं अझ्युम करून की बाबा मला तर काही होणारच नाही, गाडी तर कधी पडणारच नाही खालती, मी आरामात छान चालवतो गाडी, तर त्याची ऍक्सिडेंटची प्रोबॅबिलिटी जास्तीत जास्ती असते. ओके, आणि जेव्हा तो रस्ता संपतोय किंवा जेव्हा मोठी टर्न येते खूप वगैरे, त्यावेळी त्याला कळतं की हा जो स्पीड होता, ज्याच्याबद्दल मला आनंद मिळत होता, ज्याच्यामुळे त्याच स्पीडनी माझा घात केला म्हणून. ज्या सुखाला आपण कायमचं टिकणार आहे, त्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही असं समजून चालत होतो, तेच सुख एका दिवशी कृष्ण अशा पद्धतीने काढून घेतो की आपल्याला रडण्या व्यतिरिक्त काही पर्यायच उरत नाही.
आणि मग आयुष्यभर कृष्णाची भक्ती केली नाही, त्यामुळे उतरत्या क्षणी म्हणजे उतरत्या वयामध्ये कृष्णाची भक्ती करण्याची गोडी सुद्धा कधी निर्माण होत नाही. त्यामुळे एका उंच डोंगराच्या कडेवर जेव्हा रस्ता संपतो, त्यावेळी वेगाने जेव्हा आपण गाडी चालवत असतो, त्यावेळी कशी स्थिती होते आपली, ती स्थिती आपली भौतिक ह्याच्यामध्ये होते, भौतिक जीवनात होते. एवढी आसक्ती आपल्याला भौतिक जीवनाबद्दल असते आणि एवढ्या इच्छा निर्माण झालेल्या असतात की ती भौतिक जीवनाची गती आपण अजून 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 वाढवत जातो आणि मग ती थांबवणं त्याला अवघड बनतं. म्हणून तुम्हाला जाणवेल तुम्हाला की ज्या व्यक्ती म्हणजे आयुष्यभर ज्यांनी फक्त देवतांची उपासना केली आहे, कृष्णाची भक्ती कधी केली नाहीये, किंवा देवतांची पण उपासना केली नाही, कृष्णाची भक्ती तर दूरची गोष्ट, अशा व्यक्तींना जेव्हा रिटायर होतात 60व्या वर्षी किंवा 65व्या वर्षी, त्यांना भक्ती करायला घेणं जास्ती डिफिकल्ट जातं त्यांना. कारण त्यांचं मन, त्यांची बुद्धी, इच्छा आणि द्वेष ह्या गोष्टींमुळे इतकी आसक्ती वगैरे इतकी दाटून ठेवलेली असते, दाटलेली असते की त्यांना त्यातनं बाहेर पडायलाच मुश्किल पडतं. ठीक आहे. त्यामुळे जितकं आपण जास्ती भोग घेऊ, उपभोग घेऊ, हे जे सुख आपल्याला मिळालेली आहेत, तितकी आपण आपल्या शरीराशी ओळख वाढवतो आणि आपल्या आत्म्याची जी ओळख आहे ती आपण कमी कमी करतो आपण. ठीक आहे. आणि एका वाहनाला जे अशा डोंगराच्या कडेवरती 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जाणारं वाहन असतं, त्या वाहनावरती आपण स्वतःला बांधून ठेवलेलं असतं दोऱ्यांनी. अशी ही अवस्था आहे ती. हा. त्या वाहनाचा स्पीड कमी नाही झाला तर आपण वाचूच शकणार नाही. तर ह्या अशा अशा प्रकारची ही स्टेज आहे ही आपली. त्यामुळे जेवढं आपण लवकर ओळखू की आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत, तेवढं आपण लवकर आपली दिशा बदलू शकतो आपण. त्यामुळे आता दोन दोन प्रश्न येतात आता ह्याच्यामध्ये, की काही लोक अशी असतात की ते बोलतात की हे तर होणारच आहे, जरा, मृत्यू, आधार वगैरे तर होतात, ते मला होतात, सगळ्यांना होतात, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला होतात. प्रत्येक जण म्हातारा बनतो, प्रत्येक जण आजारी पडतो, प्रत्येक जण मरतो. मग त्याच्याबद्दल चिंता करायची काय गरज आहे, असं एक. आणि अशी लोक सुद्धा असतात की त्यांचा ह्या गोष्टींमुळे भरपूर चिंता वाढते. तर चिंता न करणं सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि चिंता भरपूर करणं सुद्धा प्रॉब्लेम आहे. ओके. चिंता करायलाच पाहिजे आपण. का? तर आपण जर चिंता केलीच नाही, निश्चिंत राहिलो की सगळ्यांना होणार आहे आणि मला सुद्धा होईल त्यामुळे, तर काय आहे, तर आपण भक्तीच्या मार्गावरती आपण कधीच लागू शकणार नाही. कारण आपल्याला मग कृष्णाकडे ती जी अट्रॅक्शन निर्माण व्हायला पाहिजे, ते आपल्याला कमी होईल. ते काय होतं की सुखामध्ये जेव्हा जास्ती रममाण होते व्यक्ती, त्यावेळी त्याला अशा गोष्टींची चिंता कमी कमी होते आणि त्यामुळे तो कृष्णाकडे म्हणजे त्याचं लक्ष जात नाही. आणि जेव्हा तो भरपूर चिंता करतो, त्यावेळी सुद्धा कृष्णाकडे जात नाही, किंवा जर अगदीच गेला तर तो फक्त हे 3 गोष्टींपासनं आपल्याला मुक्ती मिळावी ह्याच्याकरता जातो. तो मुक्ती म्हणजे म्हणजे हे जे त्रास होतात ते त्रास होऊ नये म्हणून जातो. त्यामुळे म्हणजे पूर्णपणे ह्याच्याबद्दल काळजी करणं आणि अजिबात काळजी न करता दोन्ही चांगलं नाही. तर गंमत काय होते की आपण स्वतःला जेव्हा शरीर म्हणून समजतो, त्याच वेळी आपण अतिशय चिंता करतो किंवा अजिबात चिंता करत नाही. सगळ्यांना होणार आहे म्हणून मला पण होणार आहे, तर काय चिंता, किंवा अरे एवढं होणार आहे मला म्हणून भरपूर चिंता. ह्या दोन्ही स्टेजेसमध्ये आपण स्वतःला केवळ शरीर म्हणून ओळखतो, आत्मा म्हणून ओळखत नाही. आणि जेव्हा आपण हे करतो त्यावेळी जी आपण शारीरिकची जी आपली चेतना जी असते ना, ती खूप लो लेवलची, लो कॉन्शियसनेसची झालेली असते. ओके. ते चेंज करण्याकरता आपल्याला आपला जाणीव झाली पाहिजे की आपण एक आत्मा आहोत, शरीर नाही आहोत. मग आपण आपली चेतना हळूहळू वाढवू शकतो आपण.
आपल्याला हे कळलं पाहिजे की अति चिंता करून सुद्धा हे हे प्रॉब्लेम्स अवॉइड होणार नाही आहेत. हा, काही लोक म्हातारे व्हायच्या आधी मरतील. हा, काही लोकांना मे बी आजार होणार नाही, ऍक्सिडेंट वगैरे होतील म्हणून मरतील, असंही होईल. पण तुम्ही मृत्यू तुम्ही अवॉइड करू शकणारच नाही, तुम्ही कितीही चिंता करा किंवा अजिबात चिंता नका करू. तुमचा जो शरीराचा नाश व्हायचा आहे तो नाश होणारच आहे. फक्त हे समजलं पाहिजे आपल्याला की शरीराचा नाश होणं म्हणजे आत्म्याचा नाश होणं नाही. ठीक आहे. तर आपण शरीराचा नाश म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की जसे आपण वस्त्र बदलतो, दररोज नवीन वस्त्र घालतो, त्याचप्रमाणे आत्मा शरीरापासून एका शरीरापासून दुसऱ्या शरीरात जातो. इंग्लिशमध्ये आपण त्याला ट्रान्झिशन म्हणतो, संक्रमण. रेल्वे जी असते, एक गाडी असते जो, ती कशी एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनवर, दुसऱ्या स्टेशन पासून तिसऱ्या स्टेशनवरती थांबत थांबत जाते, तसंच आहे. आपण हा आपला एक पडाव आहे. आपण इथे आलोय, थोड्या वेळ राहणार, परत दुसऱ्या शरीरात जाणार, तिकडे थोडा वेळ राहणार, परत तिसऱ्या शरीरात जाणार, तिकडे थोडा वेळ राहणार. आत्मा म्हणून आपण जेव्हा आपल्याला आपली ओळख पटते आपल्याला, त्यावेळी आपण विचार करतो की ह्या चक्रातनं बाहेर जर पडायचं असेल तर मला काय करायला पाहिजे. त्यामुळे ज्ञानी जी लोक असतात ते, त्यांना ह्याचं जाणीव होते. ओके. आणि ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्णाची ते मग पूजा करायला चालू करतात. तर त्यांना कृष्णाचं वास्तव जे आहे ते ओळखू शकतात ते. आणि भलेही एक स्वार्थ असेल पण तो कमीत कमी भौतिक स्वार्थ नाही आहे, तो तो आध्यात्मिक स्वार्थ आहे, मोक्ष मिळवणं. त्यामुळे ते कृष्णाची भक्ती करतात आणि मग ते त्या मार्गावरती पुढे जातात ते. ठीक आहे. भक्तीद्वारे मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण अजून पुढे जाऊन 10व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतो, चतुश्लोकी भगवद्गीतामध्ये, की त्यांना जे हे भ्रम निर्माण झालेला असतो ना, त्यांचा भ्रम दूर करण्याचं काम मी करतो म्हणून. हम्म. त्यांना म्हणजे दिवा कसा अंधार घालवून टाकतो, तसं कृष्ण ज्ञान देतो आणि हे जे अज्ञान असतं ते तो काढून टाकतो हळूहळू. आता मी हे जे शब्द आहेत खरं ह्याच्याबद्दल तेवढं मला डिटेलमध्ये बोलायचं नाही, अगदी संक्षिप्त रूपात सांगतो. हे 3 शब्द ह्या श्लोकामध्ये कृष्णाने इंट्रोड्यूस केलेले आहेत, ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म. आता सगळे बोललेले, अरे इतक्या दिवसांपासून आपण बोलतो ह्याबद्दल वगैरे, तरी सुद्धा अर्जुन 8व्या अध्यायाच्या पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्णाला विचारतो ह्याचा अर्थ काय. हम्म. तर कृष्ण त्याचं जे उत्तर देतो ना ते खूप सुंदर आहे ते. ते तेव्हा आपण बघूया. पण अगदी संक्षिप्त रूपात बघायचं झालं तर परम सत्य म्हणजे ब्रह्म असं कृष्ण बोलतोय. ओके. ते खरं बघितलं तर ते परम म्हणजे अगदी परम नाहीये, हायएस्ट लेवलचं परम नाहीये, पण भौतिक जगाच्या पलीकडे आहे म्हणून त्याला परम सत्य म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे आहे ते ब्रह्म म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक जगत आहे ते ब्रह्म आहे. त्या आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा लेवल्स आहेत आणि टॉपमोस्ट लेवलला कृष्ण आहे तिकडे, म्हणून त्याला परब्रह्म म्हणतात त्याला. तर जेव्हा एखादी व्यक्ती कृष्णाची कृपा मिळवते, भक्ती करायला चालू करते, त्याची मुक्तीची पण इच्छा असते वगैरे, त्यांना हे ज्ञान ऑटोमॅटिकली मिळायला चालू होतं की बाबा ब्रह्म म्हणजे शाश्वत सत्य जे आहे त्याच्या मागे लागलं पाहिजे. ते भौतिक जगाच्या गोष्टींमध्ये त्यातला मिळणाऱ्या क्षणभंगूर आनंदाकडे आपण आपली जास्ती नजर नाही टाकली पाहिजे. ते आनंद अगदी थोड्या वेळा करता आहे, त्यांनी काय जास्ती फायदा होणार आहे. त्या भौतिक जगापेक्षा किंवा भौतिक जगातल्या आनंदापेक्षा आध्यात्मिक जगत आपल्याला जास्ती चांगलं आहे. आणि हे त्या ज्ञान त्यांना मुक्तीकडे नेतं त्यांना, म्हणून हळूहळू ते भौतिक जगाच्या बाहेर व्हायला चालू करतात आणि आध्यात्मिक जगताकडे यायचा प्रयत्न करतात ते. तर अध्यात्म म्हणजे काय, तर हा सुद्धा एक प्रश्न येतो. ठीक आहे. तर अध्यात्म म्हणजे जेव्हा आत्म्याचा जो एक पैलू आहे हा. ओके.
की म्हणजे ही जी एक स्थिती आहे. ओके. तर जेव्हा शरीर, आपण कसं ओळखतो की एखाद्या व्यक्तीला शरीर आहे, म्हणजे काही तो फंक्शन्स करतो, चालतो, खेळतो, बोलतो, हसतो, खातो, पितो वगैरे, या सगळ्या गोष्टींमुळे आपण ओळखू शकतो की बाबा ह्याला शरीर आहे म्हणून. हं? तसंच आत्म्याला जर ओळखायचं असेल तर तो आध्यात्मिक आहे, त्याच्याकडे चेतना आहे, ह्या बेसिसवरती आपण ओळखू शकतो. ओके. एक जिवंत शरीर आणि एक मृत शरीर जर आजूबाजूला असले तर आपण कसं ओळखू शकतो की हा जिवंत आहे आणि हा मृत शरीर आहे म्हणून? तर जिवंत शरीर हालचाल करतो. हा. जिवंत शरीर शारीरिक का होईना मानसिक सुद्धा हालचाल करतो. विचार करू शकतो. हा, तो कॉन्शियस असतो, चेतना असते त्याच्यामध्ये. का तर ती चेतना आत्म्याची एक क्वालिटी आहे ती. जर का आत्मा जेव्हा त्यातनं निघून जातो तेव्हा शरीर निपचित असं पडलेलं असतं, त्यावेळी त्याला आपण मृत शरीर म्हणतो. त्या जिवंत शरीरामध्ये आणि मृत शरीरामध्ये फक्त एकच डिफरन्स आहे, की म्हणजे तो आत्मा त्यातनं निघून गेलाय त्यातनं. तर हे आध्यात्मिक सत्य जे आहे, हे जेव्हा आपण जाणतो त्यावेळी व्यक्तीला खरी ओळख होते की आपण आत्मा आहोत, भौतिक शरीर नाही आहोत आपण. आणि हे जे ज्ञान मिळतं, हे जे आध्यात्मिक ज्ञान मिळतं, त्यामुळे आपण, आपल्याला जो भ्रम निर्माण झालेला असतो की मी हे एक शरीर आहे आणि शरीराच्या आनंदाकरता मी काम करतो, त्या भ्रमापासनं आत्म्याला ते हे आध्यात्मिक ज्ञान दूर करतं हळूहळू. आणि शाश्वत जीवन जे आहे, अध्यात्म स्वरूप स्थिती जी आहे, त्या स्वरूप स्थितीपर्यंत नेण्यासाठी मार्ग मोकळा होतो. ठीक आहे. आणि कर्म काय आहे? तर कृष्णाची जेव्हा आपण भक्ती करतो, त्याला समर्पण करतो, तर ही जी आध्यात्मिक कर्म आहे ना, त्या आध्यात्मिक कर्माबद्दल इथे बोलणं चाललेलं आहे. आणि हे आध्यात्मिक कर्म केल्यावरती ब्रह्म आणि अध्यात्म ह्याचं आपल्याला खरं ज्ञान होतं, आणि त्या मार्गावरती आपण चालायचा प्रयत्न करतो आणि त्याची प्राप्ती पण होते आपल्याला. आणि हे जेव्हा एकत्रित येतं त्यावेळी आपण मोक्ष मिळवू शकतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे कृष्णाने भक्तीला प्राधान्य दिलंय, मुक्तीला प्राधान्य दिलं नाहीये. ठीक आहे. त्याचं सांगणं, आणि तो 30व्या श्लोकात पण आपल्याला सांगतो की जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करता त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली मुक्ती मिळते. पण मुक्तीच्या मार्गावरती तुम्ही चालायचा प्रयत्न केला तर भक्ती मिळेलच ह्याची गॅरंटी नाहीये. 8व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये, म्हणजे जो शेवटचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये कृष्णाने हे सांगितलंय की जी व्यक्ती भक्तीच्या मार्गावरती चालते त्या व्यक्तीला ते सगळं काही मिळतं जे इतर मार्गांवरती चालल्यावरती मिळतं. म्हणजे ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, ध्यान मार्ग किंवा बाकीचा जो काही मार्ग असेल तो, त्या मार्गावरती चालल्यावरती जे मिळतं ते सगळं काही एका भक्ती मार्गावरती चाललेल्या व्यक्तीला मिळतं. पण भक्ती मार्गावरती चालल्यावरती जे मिळतं ते ज्ञान, कर्म, अध्यात्म, ध्यान मार्ग, मार्गावरती मिळेलच ह्याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे कृष्ण रेकमेंड करतोय तुम्ही भक्ती करा, बाकीच्या गोष्टींची काळजी माझ्यावरती सोडा. तुम्हाला काय द्यायचं, कसं द्यायचं, कधी द्यायचं ते मी ठरवीन, मी हँडल करीन. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? कोणाला काही प्रश्न आहे? नाही प्रभू. प्रभू, ते तुम्ही मागे मुक्तीचे प्रकार सांगितलेले, अं, मला वाटतं 5 की 6 प्रकार सांगितले, 5. त्याच्यामध्ये 5. तर अं, या सगळ्या असतात का मुक्ती? म्हणजे ही मुक्ती माझं हे चालू हो डिप्रेशन, ही मुक्ती कोण प्रकारच्या मुक्तीबद्दल कळते? हो हो. तर ते 5 प्रकार आहेत. पहिले म्हणजे सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती म्हणजे जे आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगाच्या मध्ये जो प्रकाश आहे ना, त्याला त्याच्याबरोबर विलीन होणं, सायुज्य मुक्ती म्हणतात त्याला. हं. दुसरे 4 जे आहेत ते सार्ष्टी, सामिप्य, सालुक्य आणि सारुप्य. सारुप्य म्हणजे
विष्णू जसे दिसतात तसं सेम रूप आपल्याला मिळतं. सालोक्य म्हणजे विष्णू ज्या लोकावरती आहेत त्या लोकावरती, त्या प्लॅनेटवरती आपल्याला जायला मिळतं. सार्ष्टी म्हणजे आपण त्यांच्या खूप सामिप्य म्हणजे आपण त्याच्या खूप जवळ असतो. आता पंतप्रधान मोदी किंवा डोनाल्ड ट्रम्प असो किंवा UAEचा राजा असो, ते पण ह्याच प्लॅनेटवरती आहेत, पण आपल्याला कधी त्यांना भेटायला मिळत नाही. राईट. तर सामिप्यमध्ये आपल्याला कृष्णाच्या किंवा विष्णूच्या अगदी जवळ जायला मिळतं. हं? आणि सार्ष्टी म्हणजे विष्णूकडे जे जी ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य आपल्याला सुद्धा मिळतं. पण भक्त जे असतात त्या ह्या चारही काय पाचही मुक्तींकरता त्यांना कधी अट्रॅक्शन निर्माण नाही होत. त्यांना त्यांना फक्त सेवा करायची असते. ओके. त्यांना जर का तुम्ही बोलले की अरे तुम्ही मुक्ती मिळाल्यावरती तुम्ही विष्णूसारखे दिसू शकाल, तर विष्णूसारखं दिसणं हा काही मोठा अचीवमेंट नाहीये. मी विष्णूची सेवा करतोय का, विष्णू माझ्या सेवेमुळे माझ्यावरती प्रसन्न आहेत का, ते इम्पॉर्टंट आहे. मी विष्णूची जी त्याचं जे मिशन आहे की सगळ्या त्याच्या पुत्रांना त्यांच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम, त्याच्यामध्ये मी त्यांना मदत करतोय का, तर ते जर मी करत असेल आणि त्यांनी विष्णू जर प्रसन्न होत असतील तर ते जास्ती इम्पॉर्टंट आहे. मी विष्णूसारखा दिसतो का मी कोणासारखा दिसतो ते. त्यामुळे भक्त कधीही अशा प्रकारची मुक्ती प्राप्त करायचा प्रयत्न करत नाहीत. मग प्रश्न निर्माण येतो, मग भक्त मुक्ती कशी प्राप्त करतात, तर ते आपण जरा परत बघून घेऊया. तर कृष्णाला समर्पण करणं पूर्णपणे ही खरी मुक्ती झाली. शरीर असणं हा प्रॉब्लेम नाहीये. शरीराचा गैरवापर होतो ज्या मानसिक अवस्थेमुळे, ती मानसिक अवस्था प्रॉब्लेम आहे. तीच मानसिक अवस्था आपल्याला कृष्णाला समर्पण करून देत नाही. तर संपूर्णपणे शरणागत होणं, संपूर्णपणे कृष्णाला समर्पण करणं ही खरी मुक्ती झाली. हं? तर जे भक्त कृष्णाला शरण जातात आणि भक्ती मार्गाचा अवलंब करतात ते ऑलवेज कृष्णाशी सुसंगत असतात. त्यांची जी आध्यात्मिक इच्छा असते कृष्णाची, त्याची कोणतीही इच्छा असो, त्याला काहीही करायचं असेल तर त्याच्यामध्ये भक्त त्याला मदत करतात. त्याच्यामध्ये भक्त त्याच्या लीलामध्ये सहभागी होतात. हा, त्याला कधीही असं वाटलं की बाबा आज मला अमुक एक गोष्ट हवी आहे, तर भक्त लगेच तत्परतेने त्याला सेवा करायला तयार असतात त्याला. त्या कोणत्याही प्रकारची जी सेवा असो, काही काही सेवा तर अतिशय क्षुल्लक असो, आपल्याला ते कळणार पण नाही की ही सेवा आहे म्हणून वगैरे. हं. अशा सेवांमध्ये सुद्धा भक्त रममाण होतात. तर मला काही उदाहरणं सांगू शकतो मी ह्याच्यावरती. तर जेव्हा कृष्ण अवतरले मथुरामध्ये, त्यावेळी वसुदेवांना आतून ज्ञान मिळालं की त्यांना आता तुम्ही गोकुळात घेऊन जा म्हणून. तर जेव्हा गोकुळात न्यायचं होतं त्यावेळी यमुना पार करणं आवश्यक होतं आणि त्यावेळी एवढा जोराचा पाऊस झालेला, यमुनेमध्ये पाणी पण भरपूर वाढलेलं. तशा वेळी यमुना पार करणं शक्य कसं आहे? रात्रीच्या वेळी तर कोणी आपल्याला होडीमधनं नेणार पण नाही. अशा वेळी शेषनाग जे आहेत त्यांनी संपूर्णपणे स्वतःचा फणा बाहेर काढला आणि वसुदेवांना मार्ग मोकळा करून दिला, ज्यामुळे ते आरामात यमुना पार करून जाऊ शकले. तर कृष्णाच्या मार्गावरती किंवा कृष्णाची जी इच्छा आहे त्या पूर्ण करण्याकरता जो मार्ग आहे त्याच्यावरती जो काही अडथळा येईल किंवा भक्तांना कोणत्या प्रकारचा अडथळा येईल, तर त्या अडथळ्यांना दूर करणं ही सुद्धा एक सेवा आहे. कारण त्याच्यातनं तुम्ही मदत करताय. जेव्हा इंद्राची पूजा थांबवून गोवर्धन पूजा करायला सांगितली कृष्णानी गोकुळातल्या वासींना, त्यावेळी अ, इंद्राने भरपूर पाऊस पाडला. भरपूर म्हणजे एवढा पाऊस पाडला की त्याचे जे सगळ्यात जे हेवीएस्ट असे जे ढग आहेत ना, संवर्तक म्हणतात त्यांना, त्या संवर्तक ढगातनं म्हणजे नुसता पाऊस नाही पडत, धारा पडतात जाड्या जाड्या.
तर तेवढा धारान एवढा तो पाऊस पाडत होता. 7 दिवस 7 रात्र त्यांनी पाऊस पाडला. संपूर्ण वृंदावन म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेलं. पण म्हणजे आता प्रश्न निर्माण होतो की जेव्हा कृष्णाने गोवर्धन उचलला, त्यावेळी गोवर्धनाच्या खालती जे सगळे जे वृंदावनवासी होते त्यांना कसं पाण्याने त्रास नाही झाला, हा कधी प्रश्न विचार केलाय तुम्ही? पूर्ण जर वृंदावनमध्ये पाणी आलंय तर मग गोवर्धनाच्या खालती जे सगळे वृंदावनवासी आहेत, त्यांना पण पाण्याने पुराने पकडला पाहिजे होतं ना. त्यांना का नाही पाण्याने पकडलं त्यांना? त्याचं कारण हे की परत शेषनाग जे आहेत, संकर्षण म्हणतात त्यांना, त्या संकर्षणाने पूर्ण गोवर्धन भोवती असं वलय निर्माण केलं, ओके, त्यांच्या शक्तीने, की पाणी आत येऊच शकलं नाही. तर ही सेवा झाली. ओके. तर अशी अशी जे जेव्हा आपण कृष्णाच्या लीलामध्ये कृष्णाची कोणती इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपण जी सेवा करत राहतो ना, तर त्याच्यातनं भक्ताला जास्ती आनंद मिळतो. म्हणून मोक्षाला स्वार्थी म्हटलेलं आहे. कारण तिकडे तुम्ही स्वार्थी हेतूने तुम्ही जाताय आणि तिकडे गेल्यानंतर तुम्ही कृष्णाच्या सेवेमध्ये तुम्ही संलग्न असालच ह्याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे भौतिक इच्छांपासून विरक्त होणं आवश्यक आहे, पण मोर इम्पॉर्टंट इज कृष्णाच्या इच्छेला समर्पण करणं. ओके. कृष्णाला किंवा कृष्णाच्या भक्तांना जी पण काही गरज आहे, भौतिक असो आध्यात्मिक असो जे काही असो ते, तर त्या गरजा पूर्ण करणं इज मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे जे भक्ती मार्गाचं अनुसरण करतात त्यांना भक्ती तर मिळते, त्यांना भौतिक बंधनं तर मुक्ती होतेच होते, पण त्यापेक्षाही खरं गोष्ट म्हणजे जास्ती इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे, जे ओरिजिनल खरं स्वरूप आहे, त्याचं ज्ञानही प्राप्ती होते त्याची. आणि त्यामुळे काय होतं, अध्यात्म कर्म चाखिलम. ओके. जे पण आपलं आध्यात्मिक कर्म आहे, ओके, जी काही सेवा करतो ती आपण निष्ठेनी करतो. त्यामुळे आपण शाश्वत असं ब्रह्म ह्याच्या जवळ येतो आपण. आणि आपलं मन, आपलं हृदय, त्याचं शुद्धीकरण होतं. कृष्णाच्या अजून अजून आपण जवळ येतो, त्याची अनुभूती होते आपल्याला. आणि शेवटी आपण भौतिक शरीराच्या पलीकडे आरामात जायला मिळतं आणि आत्म्याचा आपल्याला साक्षात्कार होतो, परमात्म्याचा पण साक्षात्कार होतो, कृष्णाचा पण साक्षात्कार होतो. हरे कृष्ण. तर आता आपण थांबूया इकडेच. 30वा श्लोक आज घेणं काही शक्य नाहीये, आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. आणि पुढच्या आठवड्यात मग 7वा अध्याय संपतो आपला. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे? आजचा जास्ती फिलॉसॉफिकल आहे आणि पुढचे काही श्लोक फिलॉसॉफिकल आहेत. 8व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापर्यंत फिलॉसॉफी भरलेली आहे त्याच्यामध्ये. आणि 5व्या श्लोकापासून परत प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन चालू होईल. काही प्रश्न कोणाला? नाही प्रश्न. ठीक आहे. चला भेटू मग आपण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे थँक्यू. हरी हरे कृष्ण. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna